जय हिंद. मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे. आज आपल्यासोबत सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे नेते असलेले भास्कर गायवट पाटील आहेत. आणि सिल्लोड मधला प्रत्येक माणूस आज राजकारण काय चाललंय, सिल्लोड मधले प्रश्न गंभीर आहेत, सिल्लोड मधल्या आजची स्थिती काय आहे, आज आपल्याला जे भास्कर गायवट पाटील भेटलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की सिल्लोड मधली परिस्थिती बदलणार आहेत का, ते काही पाऊल उचलणार आहेत का, किंवा सिल्लोडची परिस्थिती काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सिल्लोडच्या तरुणांनी नक्की बघण्यासारखा हा व्हिडिओ आहे. नमस्कार गायवट पाटील. नमस्कार. खरं तर आज सिल्लोडमध्ये जी परिस्थिती आहे याविषयी तर तुम्ही आम्हाला डिटेलमध्ये माहिती देणारच आहे. तरुणांचे प्रश्न आहेत. माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सिल्लोडचे जे तरुण आहेत त्यांची काय मागणी आहे, किंवा तुमच्यापर्यंत काही प्रश्न येत आहेत का सिल्लोडमध्ये? तरुणांची मागणी, तुम्ही मागे गेला तर लोकसभेच्या निवडणुकीला बघितलं, अगोदर तिथं भाजपच्या उमेदवाराला 78,000ची लीड होती. बरोबर. आणि ती लीड काढून आता 29,000ची लीड आहे. आणि फक्त तरुणाच्या भरोशावर आहे. ज्यावेळेस लोकसभेचं निवडणूक लागली, आमचे माननीय खासदार कल्याण काळे साहेब यांच्या उमेदवारीकरता ही तरुणाचीच मागणी होती की तुम्ही यांना द्यावं. आणि सगळ्यात जास्त ह्या निवडणुकीत तरुणांनी काम केलं. त्याचं कारण असे की हे महाराष्ट्रातलं असं सरकार, केंद्रातलं असं भाजपचं सरकार यांनी जास्तीत जास्त तरुणावर अन्याय केला. नोकऱ्याचे आम्ही दाखवले. आज तरुणाची परिस्थिती अशी बघितली की ग्रॅज्युएशन मुलं, एमए मुलं, इंग्लिशमध्ये एमए झालेले मुलं आज वेटर नोकरी करतायत. बरोबर. या सरकारने सगळ्यात जास्त फसवणूक तरुणाची केली. म्हणून आता तरुणांना आशा आहे की बाबा हे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्याला आपलं भविष्य तर काहीतरी करू शकतं, आपल्याला नोकरी मिळू शकते, आपल्या विषयाची वाटचाल होऊ शकते. आणि ज्यावेळेस बीजेपी, आता मी तुम्हाला त्याच्या पलीकडून एक विषय सांगतो की आपल्या लोकसभेत महाविकास आघाडीचे जे इंडिया आघाडी होती आपली, तिथं 89 लोकसभाच्या सीटं 1,000च्या आत पडले. आणि कोणी 300 आणि कोणी 500. कदाचित ते जर सक्सेस झालं असतं, तारा देणाऱ्या पीडित तरुणाला न्याय भेटला असता. तरी माझ्या तरुण मित्रांना मी सांगतो, मित्रांनो, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या तरुणाच्या मेहनतीनं, सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं येणार आहे. त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न आहोत, सगळ्यात पहिले तरुणांचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार. तरुणांसाठी आशावाद तर तुम्ही निर्माण केलेलं आहे, पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, सोयाबीनला भाव नाहीये, त्याच्यानंतर कापासी ऊसाचं काय चालू आहे, शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न खूप गंभीर होतोय, सिल्लोडमध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, याविषयी तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे, हे सरकार अंबानी अडाणीचं सरकार आहे. यांना शेतकऱ्याशी घेणं नाही, यांना युवकाशी घेणं नाही, यांना एअरपोर्ट विकास, यांना वेळ कमी पडतो. यांना काय आज जर बघितलं असेल, अत्यंत इतकी वाईट परिस्थिती. लोकांनी सगळं इकडून तिकडून व्याजाने, सरकारी कर्जाने पैसे आणले. आणि तुम्ही बघितलं आज ह्या वेळेस अतिवृष्टी झाली. आज जर आपण खेड्यात गेलो, तुमची सोयाबीन 90% हेच समज झाली. यांचे 2 वर्षाचे विम्याचे पैसे नाही आले. यांचे शेतकऱ्याचे तुमचे नुकसान भरपाईचे पैसे नाही आले. याचा अर्थ यांना ह्या सरकारच्या शेतकऱ्याशी काही घेणं नाही, इथल्या विद्यार्थ्यांशी घेणं नाही, इथल्या महिलांशी घेणं नाही. आता आणली लाडकी बहीण. अरे याला तुम्ही पैसे आणणार कुठून? तुमचे त्याच्या पलीकडे एक मुद्दा सांगतो, स्वतंत्र सैनिकांचे जे पेन्शन आहे, त्यांचे जे ते बिचारे 17 सप्टेंबर हो, तर जे ते याच्यात वाढलेले त्यांना जे मानधन हे मिळणार होते पैसे, ते तुम्ही ते मार्गी लावू लागले. तुमच्या देशाकरता लढणारा जवान त्याची फिकीर नाही तुम्हाला. ह्या सरकारला फक्त मला सांगायचं, अदानी अंबानी यांना फक्त देश विकायचा. यांच्या एएमसीचं मी सांगतो तुम्हाला, काय गरज होती एएमसीचं काय दान? आता पंजाबचे, हरियाणाचे लोक अक्षरशः रस्त्यावर 700 लोक वारले. त्याच्यामुळे आज ही जी भाजीपाला हा माल आहे, हा आपल्याला अंबानीला द्यावा लागतं. अंबानीने यांना विकला. बरोबर आहे. सध्या सिल्लोडमध्ये जे पालकमंत्र्यांचं राज्य आहे, किंवा असे अनेक तरुण विचारतायत की हुकुमशाही आहे का? काल परवाच्या घटना तुम्ही बघितल्या असेल पालकमंत्र्यांच्या, त्याविषयी तुमचं काय भाष्य आहे की खरंच तिथं अराजकता माजलेली आहे का? खूप माजलेली. तिथं सरकारी शासकीय कार्यालयाजवळ जनतेचे प्रश्न पडतात. एमएससी सारखं एक महत्वाचं शेतकरी खातं असो, कृषी शेतकऱ्याशी निगडीत खातं असो, उपजिल्हा अधिकारी म्हणजे तिथे मुलांचे प्रमाणपत्र अत्यंत महत्वाचा विषय. तिथला एटीएम एक महिना, 1.5 महिना झाला, बसत नाही. ठीक आहे, तुमच्या मागे निवडणुकीचं काम आहे, बेवलंचं काम आहे, पण तुम्ही काहीतरी तिथं वेळ द्यायला पाहिजे. बरोबर. तिथली अशी परिस्थिती आहे, तिथले अधिकारी म्हणतात, एक तर मंत्र्यांनी आम्हाला सांगावं, त्यांच्या मुलांनी आम्हाला सांगावं,
मग आम्ही काम करतो, ही हुकुमशाही नाही तर काय. आणि आता तिथल्या तरुणांनी, नागरिकांनी सगळं घेतलेलं आहे. आता ते यानंतर आमदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आश्वासनाला ते आता बळी पडणार नाही. यांनी या राज्य सरकारने जी लाडकी बहीण आणली, या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र नष्ट होणार आहे. इकॉनॉमिकल, आर्थिक. तुम्ही सांगा मला की हे पैसे देणार कुठून? तुमचे 3 वर्ष विम्याचे पैसे नाही, बाकीचे पैसे नाही. ह्या योजनेला तुम्ही पैसे का, तुम्हाला आत्ताच का सुचलं? शिंदे सरकारला आत्ताच काय सुचलं? तुम्ही रोज नवीन सरकारी योजना, तुम्ही लोकांना पागल समजलं का? याच्यावर लोक अत्यंत परेशान आहे. यांचं शेतकऱ्याला अजिबात काही घेणं नाही. शेतकरी आत्महत्या करो का विद्यार्थी करो. आज मी सांगतो तुम्हाला, एमई शिकलेली पोरं वेटरची नोकरी नाही मिळत, त्यांना इतकं गांभीर्य आहे. बरोबर. सिल्लोड सारख्या ठिकाणी तर बाहेरचा माणूस प्रॉपर्टी नाही घेऊ शकत. कोणी मोर प्रॉपर्टीची किंमत झाली, मग विकायची ती यांना द्यावं लागते. मी अब्दुल सत्तारची एक तक्रार केली, तुम्हाला सांगतो, एक कॉलेज चालू आहे. अच्छा. हा सर्वे नंबर 91 92 93 आहे. याचा पहिला तक्रारदार मी आहे, बाळासाहेब थोरातकडे. मी तुम्हाला फाईल दाखवी की जमानी इनामी सरकारी सावकारी सरकारी जमिनी हिच्यावर तुम्हाला कोणतंही दवाखाना असो, बिल्डिंग असो बांधता येत नाही. त्याचं कारण असेल, यांनी 35 वर्षानंतर फेर घेतला. जर तुम्हाला 35 वर्षानंतर फेर घ्यायचा तर तुम्हाला हायकोर्टाची परमिशन लागते. तुम्हाला 25 वर्षानंतर घ्यायचा तर तुम्हाला कलेक्टरची परमिशन लागते. पण यांनी मी तलाठीची तक्रार केली, अतिशय भ्रष्ट. त्या तलाट्याचा इतके वैताग गेले, पण यांचा आशीर्वाद आहे. तो तलाठी तर 10,000 20,000 माहिती फेरत घेत नाही, गावाचे हे करावं लागतं. याच्याकरता लोकांनी आता ठरवलेलं आहे की सिल्लोडची सत्ता ही पालती होणार. तिथं कोणी असो, महाविकास आघाडीचा मी असेल, आमच्या शिवसेनेकडून असेल, आमच्या राष्ट्रवादीकडून असेल, कोणालाही तिकीट होतो. आम्ही पुऱ्या ताकदीनं काम करणार आणि तिथं महाविकास आघाडीचाच उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणार. कमीत कमी 50,000 निवडून आणणार. अब्दुल सत्तारला तुम्ही 200 कोटी रुपये वाटवले, आमचा उमेदवार फुकट निवडून. क्या बात आहे. पण आता गायवट पाटील सिल्लोडमधनं उभे राहणार? हो, पक्षाने जर जिम्मेदारी दिली त्याचं कारण असेल. मी 39 वर्ष काँग्रेसचं काम करतो. 88ला माझी सुरुवात युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून झाली. माननीय पालोदकर दादा त्यावेळेस आमदार होते, मंत्री होते. त्यानंतर मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो. त्यानंतर मी प्रदेशला युथ काँग्रेसला 14 वर्ष राहिलो. मराठवाड्यातला मी एकच व्यक्ती आहे की 5 प्रदेशाध्यक्षासोबत काम केलं. नंतर मला बाळासाहेबांनी प्रदेशला घेतलं. मी प्रदेशवर 8 वर्ष काम केलं. नंतर मला माननीय बाळासाहेब थोरात म्हणले की बाबा तुला निवडणूक लढायची, तर हे मुंबई दिल्ली प्रदेश काही कामाचं नाही, तू तालुक्यात जा, लोकांचा काम कर. 2019ला 10व्या महिन्यात मला तालुकाध्यक्ष केलं. मी आतापर्यंत तालुकाध्यक्ष आहे. तालुकाध्यक्ष झाल्यानंतर मी 280 प्रवेश केले. माझं प्रोफाईल म्हणजे असं बोलत नाही, 36 डिब्याचं उद्घाटन केलं. शासकीय निवडून 110 कांदीदार गेले. आणि तुम्ही सांगा एसडीएम ऑफिस होतो हे असो, आणि पोलीस स्टेशन तर इतके आमची पोलीस यंत्रणा खूप चांगली तिथं. आणि आमचं काम सट्ट्या मट्ट्या गाड्या सोडा हे काम नाही आमचं. तर एखादा माणूस आहे, शेतकरी आहे, किंवा एखादा कुणी व्यक्ती आहे, त्याच्यावर जर खोटा गुन्हा दाखल झाला असेल, किंवा पोलीस यंत्रणेला एखाद्या व्यक्तीने आम्ही आमदाराच्या माणसाने जर खोटा सांगून गुन्हा दाखल झाला तर वेळोवेळी आम्ही पोलीस स्टेशनला केलो, उपोषण केलो, आणि त्या माध्यमातून आम्ही हे केलं. त्यावेळेस आमचे खासदार आहे कल्याण काळे साहेब, यांनी आता ते खासदार झाले, पण अगोदर खासदार नव्हते, पण वेळोवेळी ते मदत करायची. गायवट पाटील जर निवडून आले तर काय चित्र बदलं सिल्लोडमध्ये? पहिलं मी निवडून आलो तर तिथले शेतकऱ्याचे, मी ज्यावेळेस पहिल्या दिवशी विधान भवनात जाईल, शेतकऱ्याचे प्रश्न, ते शेतकऱ्याच्या अनेक अडचणी, शेतकरी बऱ्याच गोष्टीपासून वंचित आहे. त्यांना आता मी तुम्हाला बोललो, विम्याचे पैसे असो, काही असो, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला सबसिडी. हे आज सबसिडीत काही सांगता, उद्या सांगता. बरोबर. तर 350ची गोणी 1600वर गेली. आता तुम्हाला मक्का सोयाबीनचा भाव पोहोचे ना, जो 10-15 वर्षापूर्वी भाव पोहोचतो, खताचे भाव पोहोचले. हा जो मधला फरक आहे, याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करते. याच्यात बघावं लागेल. युवकांचे प्रश्न आहे, युवकाला नाही सिल्लोडला माझ्या मतदारसंघात नाही, तरी औरंगाबादला निघलेत आमच्या जिल्ह्यात, संभाजीनगरला आहे. तिथल्या कंपन्यात जाऊन, तिथल्या मालकाशी बोलून, तिथल्या व्यवस्थेवर बोलून कसे प्रश्न मार्गाला उतरले. तेव्हा एक छोटे मोठे तिथं आता सध्या MIDC करता जागा उपलब्ध आहे. बरोबर. तर तिथल्या आमदारांनी 15 वर्षात या कोणत्याही आमदारांनी आतापर्यंत तिथं काही डेव्हलप नाही केलं. हे काही कंपनी फक्त घोषणा, खोटं बोलणे,
आणि लोकांचं मतदान दिले. आता मी तुम्हाला एक सांगतो, 3 गावं अशी, गायरानवाडी, एक आपला डोईफाडा, त्यानंतर बहुली, असे 10 गाव आहे की जिथं पाबळ हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या घरापासून 100 फुटावर, त्यांच्या बंगल्यापासून, तिथं 10 वर्ष त्यांनी लोकांना नुसते फोटो काढायचे. मी माझ्याकडे आता भाषणाचे टेप गाठण्याचे तुम्हाला टाकणार आहे. आता मी भाषणात सांगितलं होतं, जर तुम्हाला लाईन मी दिली तर ह्या गावात मी पाणी प्यायला बी येणार नाही. तिथं मी 22व्या दिवशी लाईन दिली. तुम्ही तुमची एक टीम पाठवू शकता. गायरानवाडी सिल्लोड पासून 3 किलोमीटर गाव आहे, आदिवासी टाईप गाव आहे. तिथं रस्ता नाही, काही नाही. मी डीपी दिली, आता रस्त्याचं काम झालं. तर तुम्हाला ही तळमळ, आणि आम्ही काय शिकलो की 39 वर्ष आम्ही काँग्रेसमध्ये काम केलं, त्या संस्कृती वावरलं. बरोबर. जे आमचे मराठवाड्याचे नेते आहेत त्यांच्या कल्चरमध्ये, त्यांच्या ज्या याच्यात आम्ही काम केलं, त्याच्यामुळे आम्हाला आता इतकं घडताना लोकांची त्यांच्या जीवनाचे प्रश्न, त्यांची आमच्या आत्मीयता हे आम्ही डोक्यात ठेवून बरोबर आजही काम करतोय. आणि आमच्या डोक्यात 20% राजकारण, 80% समाजकारण. कारण माझं ऑफिस आहे, माझ्या ऑफिसला आल्यानंतर मी त्याला विचारत नाही कोणत्या पक्षात, म्हणजे कोणी असं सर्वांसाठी. बिलकुल, मी सगळ्यांकरता. तुम्ही विचारा. मला बरेच वेळेस पोलीस यंत्रणावाले म्हणते का भाजपचं आहे, आता शिवसेनाचं आहे, मग तुम्ही फोन केला. मी बोलला नाही, त्याच्यावर अन्याय होता असेल तर तो कोणत्या पक्षाचा. तर सगळ्यात शेवटचा प्रश्न जात आता, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. नारायणगडला दसरा मेळावा होतोय, त्या मेळाव्याला तुम्ही जाणार का, किंवा काय नाही जाणार. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस हे छळतायत, त्यांना घेऊ बी शकते दुसऱ्या राज्याच्या याच्यावर, यांना द्यायचंच नाही. हे फक्त टाइम पास करतायत. तुम्हाला जर 8,000 कुंडी सापडल्या कुणबीच्या, किंवा जर तुम्हाला आता विदर्भात सगळे तिथं कुणबी का म्हणतात, तो तिथला खैरा कुणबी, तो डोंगरात रोवून शेती करतो, इथलाही शेतकरी, इथलाही कुणबी, मग तुम्हाला इथं आरक्षण द्यायला काय अडचण आहे. तुम्हाला द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीस हे मराठांच्या फार विरोधात आहे. आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही. आमचं म्हणणं आहे, आमच्यासोबत धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिम जर काही कॅटेगरीत बसतात त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. तर हे यांना द्यायचं नाही. त्याच्याकरता आम्ही शेवटपर्यंत भांडणार. राजकारण बाजूला, पण मराठा आरक्षणापर्यंत आमच्या रक्तात जोपर्यंत मागण्यात रक्त जीवाजीव आहे, आम्ही भांडणार. तो आमचा हक्क आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. क्या वाटते, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. नारायणगडला स्वतः येणार अशी कबुली स्वतः गायवट पाटलांनी दिलेली आहे. गायवट पाटलांना सिल्लोडच्या म्हणजे आमदारकीसाठी तुम्हाला खरं तर आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहे. आणि असा तरुण निवडून आला पाहिजे की ज्यांना ग्राउंड लेवलची माहिती आहे. एवढं तुम्ही कार्य केलेलं आहे आणि स्वतः पालकमंत्र्यांसोबत लढा द्यायचा आहे, तेवढी पूर्ण तयारी तुमची झालेली आहे असं वाटतं आम्हाला. हो, मला आम्ही पहिला सुद्धा विचारलं, आता तुमचं अभिनंदन गेलं पाहिजे. तुम्ही सिल्लोडला त्यांच्या विरोधात जर काढला, मी ते कोण. बरोबर. शेवटी त्यांचं काही नाही म्हटलं. हे लोकांच्या मतावर आमदार खासदार मंत्री झाले, हे काही पटत नाही त्यांच्याकडे. लोकांनी सगळीकडे हे 25 वर्षे रावसाहेबांनी सत्ता पाडून टाकली लोकांनी. आम्ही हे निवडून नाही आले तर आम्हाला पाडतील लोक. बरोबर. तर तुम्हाला मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद तुम्ही आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.